नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. इचलकरंजी लालबावटा बांधकाम कामगार संघटनेने कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत आज सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भुईटे यांच्यासोबत थेट चर्चा केली. अर्ज पडताळणी प्रक्रियेतील अडथळे, लाभ मिळण्यात होणारा विलंब तसेच कार्यालयीन वागणुकीबाबत संघटनेने प्रशासनास जाब विचारला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की अर्जातील किरकोळ त्रुटींमुळे अनेक अर्ज प्रलंबित ठेवले जात असून याचा थेट फटका कामगारांना बसत आहे. काही कामगारांना कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. हातकणंगले तालुका कार्याध्यक्ष विजय कांबळे यांनी अर्ज दुरुस्तीची संधी देण्याची मागणी करत किरकोळ कारणांवर अर्ज प्रलंबित ठेवणे अन्यायकारक आहे असे ठामपणे नमूद केले. जिल्हा सेक्रेटरी शिवाजी मगदूम यांनी कामगार व प्रशासन यांच्यात समन्वय साधत प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत अशी भूमिका मांडली. महामंडळ उभारण्यात संघटनेचा मोठा वाटा असून कोणत्याही कामगारावर अन्याय होऊ नये, चिरीमिरीचे प्रकार थांबले पाहिजेत आणि कामगारांना सन्मानाने वागणूक मिळाली पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील कामगार नोंदणीचा संदर्भ देत पात्र कामगारांना लाभ वेळेत मिळावा तसेच अपात्र नोंदींची काटेकोर पडताळणी व्हावी अशी मागणी संघटनेने केली. यावर स्पष्टीकरण देताना सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भुईटे यांनी सांगितले की अर्जामधील कागदपत्रे व संबंधित अधिकाऱ्यांच्या सह्यांमध्ये तफावत आढळल्यास अर्ज पडताळणी अंतर्गत ठेवले जातात. काही अर्ज प्रशासकीय कारणांमुळे प्रलंबित असल्याचेही त्यांनी नमूद केले. अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रांची खातरजमा करूनच सादर करावीत असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान बैठकीत मीडियाला अधिकृत प्रतिक्रिया देण्याबाबत स्पष्टता न झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुमारे तासभर चाललेल्या या चर्चेनंतर प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका दर्शवण्यात आली असली तरी प्रत्यक्षात कामगारांना दिलासा मिळतो का याकडे लक्ष लागले आहे. याप्रसंगी जिल्हा सेक्रेटरी शिवाजी मगदूम, आरंजे पाटील हातकणंगले तालुका अध्यक्ष, कुमार कागले तालुका सेक्रेटरी, विजय कांबळे कार्याध्यक्ष, आप्पासो कोठावळे, नूर मोहम्मद बेडकुळे, मोहनगिरी शिरोळ तालुका अध्यक्ष, आनंदा कराडे करवीर अध्यक्ष, बापू कांबळे आदी लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मी कॉम्रेड शिवाजी मगदूम, लालबावटा बांधकाम कामगार संघटना कोल्हापूर जिल्हा जनरल सेक्रेटरी. आज इचलकरंजी येथील सहाय्यक कामगार आयुक्त माननीय जानकी भुईटे मॅडम यांना आमच्या लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचं शिरोळ आणि हातकणंगले तालुक्याचं शिष्टमंडळ भेटण्यासाठी आलो आहे. मुख्य जो या ठिकाणची अडचण आहे ती बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी, नूतनीकरण किंवा लाभाचे अर्ज जे मारले जातात, ऑनलाईन केले जातात, ते कामगार सुविधा केंद्रामध्ये जरी ऍक्सेप्ट झाले असले तरी या ठिकाणचे जे काही नोंदणी अधिकारी आहेत ते या ठिकाणी रिजेक्ट करायचं काम करतात आणि अर्ज रिजेक्ट झाल्यानंतर परत कामगाराला 4 महिने वाट पाहायला लागते. अर्ज नोंदणी केल्यानंतर सुरुवातीला 4 महिने नंतरच्या तारखा मिळतात आणि परत रिजेक्ट झाल्यानंतर परत अर्ज ऑनलाईन करायचा, परत 4 महिने जातात. यामध्ये कामगाराचे साधारण 8 महिने ते 1 वर्ष वाया जातो आणि त्यामुळे कामगारांच्या मध्ये प्रचंड असंतोष आहे, कार्यकर्त्यांच्या मध्ये प्रचंड असंतोष आहे. म्हणून आज आम्ही शिष्टमंडळ या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त माननीय जानकी भुईटे मॅडम यांना भेटलो आणि त्यांना आम्ही इशारा दिलेला आहे की कामगारांचे जे काही नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज आहेत ते कुठल्याही परिस्थितीमध्ये रिजेक्ट होता कामा नये. खरोखर जर रिजेक्ट असतील तर ते रिजेक्ट करा, त्यामध्ये आमचं काही दुमत नाही. परंतु अर्ज ओके असताना सुद्धा काहीतरी चुकीची कारणं दाखवून ते रिजेक्ट करायचे आणि कामगाराला वेटीस धरायचं काम करणार असतील तर अशा नोंदणी अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल असा इशारा या निमित्तानं या ठिकाणी आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त मॅडम यांना दिलेला.